आघाडीचा उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सौभाग्यवती जयश्री सुनील महाजन ह्या मशाल या चिन्हावर या जळगाव शहराच्या विधानसभा क्षेत्रातून उभे आहे। निवडणुका दर 5 वर्षांना येतात। 5 वर्षानंतर आपला आमदार, आपला प्रतिनिधीने, आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्याची संधी संविधानानं आपल्याला दिलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं, त्या संविधानामध्ये तरतूद केली आणि त्याच्यानुसार कायदा झाला की निवडणुका होत असताना दर 5 वर्षांनंतर लोकप्रतिनिधीची निवडणूक झाली पाहिजे। जर त्यांनी हा शब्द घातला नसता तर कदाचित एखादा उमेदवार निवडून गेल्यानंतर मरेपर्यंत तोच राहिला असता। मग खऱ्या अर्थाने संधी मिळाली। मागच्या लोकप्रतिनिधीने काय केलं, भावी लोकप्रतिनिधी काय करू इच्छितो याचं मूल्यमापन करण्याची उत्तम संधी आहे। जळगाव शहर आहे नाथाबाला नवीन नाही आहे आणि आज सुभाष चौक नाहीच नाही आहे। इतक्या सभा या ठिकाणी झालेल्या आहेत, इतका जनतेनं प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या प्रतिसादाच्या माध्यमातून यशही आम्हाला मिळालेलं आहे। म्हणून मागच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जळगावमध्ये काय झालं, उत्तम दर्जाचे रस्ते झाले, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था नीट झाल्या, अमृत योजना पूर्ण झाली, कोणता एखादा उद्योग या ठिकाणी आला, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या। काय झालं, कापसाला भाव आला, 6,000 आला। येईल कापसावर पण मी येईल। मग काय झालं, या ठिकाणी जयश्रीताई महाजन या महापौर झाल्या। त्यांनी महापालिकेच्या निधीमधनं काय काम करण्याचा प्रयत्न केला, पण त्या विरोधी पक्षाचा असल्यामुळे सरकारकडून त्यांना पैसा मिळाला नाही। महापौर विरोधी पक्षाचा झाला, ह्याला पैसाच द्यायचा नाही, ह्याला बदनाम करून टाकायचं, म्हणून त्या कालखंडामध्ये योजना आवरत्या घेतल्या। या जळगाव शहरामधली जी पिण्याची योजना आहे, काय नाव, अमृत योजना, ते अमृत योजना मी मंत्री असताना कॅबिनेटमध्ये विशेष मंजूर केली। सरकार कोणाचं असो पण मंत्री होतो, पण त्या कालखंडामध्ये आदरणीय सूर्यदादा जैन यांचं सरकार होतं, महापौर त्यांचा होता। पण मी हा विचार केला नाही की हा महापौर त्यांचा आहे, सरकार त्यांचा आहे, सूर्यदादांची बॉडी आहे, या जळगाव शहराला आपण कशी योजना द्यायची, हा त्यावेळेस विचार मी असा कोत्या मनाचा नव्हतो। आपण योजना मंजूर केली, अमृत योजना, कॅबिनेटने ठराव केला, केंद्राने त्याला मंजुरी दिली। सरकार कोणाचं आहे असं पण जनता आमची आहे, या जनतेसाठी केलं पाहिजे। विरोधी पक्षाचा एखादा असलं म्हणून आवडतं घ्यायचं आणि सत्ताधारी पक्षाचा असलं म्हणून द्यायचं, हे धोरण चुकीचं होतं। मी त्या कालखंडामध्ये ही योजना आणली। हा नाथाभाऊ होता की जळगाव शहराला पाणी मिळायला लागलं। वाघूरचं धरण बांधलंच नसतं आणि वाघूरच्या धरणावरून तुम्हाला पाण्याची योजना दिलीच नसती तर तुम्हाला आजही मिळणारं पाणी मिळालं नसतं। मला माहिती आहे त्या कालखंडामध्ये आदरणीय सूर्यदादा जैन यांनी पिण्याच्या पाण्याची योजना ही शेळगाव बॅरेजवरून मंजूर करून इथं पाणी आणू अशा स्वरूपाचा प्रस्ताव मंजूर केला होता, योजना तयार केली होती। आजही ते तुमच्या महापालिकेत आहे। मी त्या कालखंडावर दादांशी बोललो, दादा माझे विरोधी होते, आम्ही एकमेकांचं फार काही जमत नव्हतं।
पण तरीही त्या कालखंडामध्ये दादांशी मी स्वतःहून चर्चा केली. म्हटलं दादा, शेळगाव बॅरेजवरून पाणी उलट्या मार्गाने आणणं या जळगाव शहराला परवडणारं नाही. वीज लागेल, मोटारी लागतील मोठ्या मोठ्या हॉर्सपॉवरच्या, उलट्या दिशेनं पाणी येतं, प्रवाहाच्या विरुद्ध पाणी आणलं. त्यापेक्षा आपल्या या वाघूरच्या धरणाची उंची वाढवा, त्याच्यासाठी 100 कोटी लागतात, ते तुम्ही द्या. मी तुम्हाला हप्ते पाडून देतो. त्याचे 1 मीटर 2 मीटर उंची वाढवू आपण. त्यात साचलेलं पाणी जळगावला बाय ग्रॅव्हिटी येईल, उताराने येईल, उताराने. मोटर लागणार नाही, वीज लागणार नाही, बिल लागणार नाही, महिन्याच्या महिन्यात कट झालं कनेक्शन, हे झालं ते झालं, या भानगडीत राहणार नाही. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये दादांनी मान्य केलं आणि म्हणून या वाघूरची पाणी पुरवठा योजना जळगाव शहरासाठी झाली. नळ सोडला की घरापर्यंत पाणी येतं, बटन दाबला की नाही येत. कमी स्वस्त दरात कमी विचारामध्ये पाणी येतं. अशा स्वरूपाच्या योजना ज्या त्या कालखंडात झाल्या, ज्या मंजूर झाल्या, ते विरोधी पक्ष असताना सुद्धा, ते विरोधी पक्षात असतो, मी सत्तेत होतो तरीही केल्या. पण महापौर विरोधी पक्षाचा आहे म्हणून रस्त्याच्या कामाला पैसे द्यायचे नाही, मोठे मोठे खड्डे देऊन या नागरिकांना छळायचं, हे महाविकास या महायुतीच्या सरकारने आतापर्यंत केलं. निवडणुका आल्या म्हणून 100 कोटी, निवडणुका आल्या म्हणून तुम्हाला रस्ते दिसायला लागले की आता जरा बऱ्यापैकी रस्ते करूया. निवडणूक आल्या म्हणून निवडणुकीत लोक विचारतील क्या हो गया. मागच्या कालखंडामध्ये 100 कोटी रुपये या निवडणुकीसाठी दिले. आदरणीय गिरीश भाऊंनी सांगितलं, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले, 100 कोटी तुम्हाला देतो. मागच्या बरं 100 कोटी तुम्हाला देतो सांगितलं. 100 कोटी कुठं मिळाले? मिळाले टप्प्याटप्प्याने मिळाले. ते अर्धे या खड्ड्यांमध्ये जिरले आणि अर्धे रस्त्यांच्या कामासाठी उरले. कुठं आहे? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की हे सुवर्णनगरी आहे, या सुवर्णनगरीला मी सिंगापूर करून टाकेल. सिंगापूर, अरे मलकापूर झालं तर सिंगापूर कुठून होईल? कुठं गेलं सिंगापूर? नुसत्या निवडणुका आल्या म्हणून रस्त्यांना पैसे द्यायचे, निवडणुका आल्या म्हणून लाडकी बहीण योजना सुरू करायची. लोक काय मूर्ख आहे का, वेडे आहे? तुम्हाला समजत नाही का? निवडणुका आल्या म्हणून लाडकी बहीण आहे, 1500 रुपये लाडकी बहीण. निवडणुका आल्या म्हणून 50 रुपयाची साडी. किती रुपयाचे? 50. 50 हा यांचा आवडता आकडा आहे. 50 खोके सब कुछ ओके. 50 रुपयाची साडी दिली, साडी नाही आले तर भांडे गुंडे दिले. मी पाहतो ते इथूनच भांडे घेतले होते, भांड्याचे होलसेल व्यापारी भांडे दिले. लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये, 50 रुपयाची साडी, 50 रुपयाचे साडे दिले आणि दुसऱ्या दिवशी 50 रुपये लिटरनं गोडे तेलाचे भाव वाढवून टाकले. वाढले की नाही वाढले? गोडे तेलाचे भाव वाढवून टाकले, 50 रुपये लिटर. महागाई आकाशाला जाऊन भिडली. किती दिवसात? या निवडणुकीच्या काळात. कधी तुम्ही पाहिलं होतं का 150 रुपये लिटरचं गोडे तेल? ह्या भगिनी बसलेलं आहे ते 150 रुपयाचं गोडे तेल. ऐन दिवाळीत तेलाचे भाव वाढले, तुपाचे वाढले, साखरेचे वाढले, रव्याचे वाढले, मैद्याचे वाढले. ऐन दिवाळीत भाव वाढवून टाकले भराभरा. अरे इतके वाढले की खोबरं 180 रुपयाचा 200 रुपये किलो झालं. हा करंजी खोबऱ्याची 308, 360 खोबरं 90 रुपये पाव शेर. घ्या.
ऐन दिवाळीमध्ये करंजी खाण्याचा योग तुमच्यात होता, पण या सरकारने तो घालवला. आता अक्षय तृतीया येईन तर कानवले बी खावणार नाही. महागाई आकाशाला जाऊन भिडली. ह्या महिला वगैरे बसल्या त्या ठिकाणी. मी बाफना ज्वेलर्सचा तो बोर्ड वाचत होतो, रतनलालजी बाफना ज्वेलर्स, आणि त्यांची जाहिरात पाहत होतो. तुम्ही पाहिले का ती जाहिरात? काय छान आहे ते. पण सगळ्या महिला त्याच्याकडे बघून नुसत्या झुरत आहे. तो हार माझ्या गळ्यात असला तर, ते माझ्या कानात असलं तर, ते माझ्या गळ्यात दुसरं असलं तर. महिलांचं स्वप्न अधुरं राहिलं. 80,000 रुपये प्रतितोळा सोनं झालं. 1,00,000 रुपये किलोची चांदी झाली किलोला. महिला भगिनींनो, लाडकी बहीण मंगळसूत्र घाला 1,00,000 रुपयाचं, किमान 1 तोळ्याचं. जे मंगळसूत्र या हिंदू समाजामध्ये प्रत्येक महिलेला प्रिय असतं, ते म्हणते निदान 2 ग्रामचं, 4 ग्रामचं, 5 ग्रामचं